नमस्कार मैत्रिणींनो, तिथे बघा हा जो ब्लाऊज आहे ना तो 40 साईजचा ब्लाऊज आहे। हा ब्लाऊज मी आता स्टिच करत होते, बोटनेक ब्लाऊज आहे। तर इथे बघा याच्यासाठी माप कशी घ्यायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण बऱ्याच कमेंट आलेले होते की मुंडा खोली किती घ्यायची। कालच एका ताईची कमेंट आलेली होती, मी याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता बोटनेकचा, त्याच्यासाठी जर मुंडा खोली आपल्याला किती घ्यायची हे सांगणार आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर इथे बघा बोटनेकचं माप टाकताना कुठल्याही साईजसाठी असू दे, तुम्ही कस्टमरचं जे शोल्डरचं माप घेतलेलं असेल ना, तर पूर्ण शोल्डर समजा 15 इंच असेल तर त्याचं हाफ केलं तर किती येतं, 7.5 इंच। तर हा पण आपला डबल फोल्ड अस्तर असतं, त्याच्यामुळे शोल्डर जेवढं पण असेल त्याचं हाफ घ्यायचं। तर या कस्टमरचं शोल्डर आहे 16 इंच, तर त्याचा हाफ मी इथे बघा 8 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला कस्टमरच्या ब्लाऊजची जी आपली रेडी शोल्डर पट्टी असते ना, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला इथं शोल्डर पट्टीचं माप टाकायचं। तर इथं कस्टमरची रेडी शोल्डर पट्टी 3 इंच आहे, त्याच्यामुळे 1 इंच प्लस करून मी इथं 4 इंचावर मार्किंग करून घेते। आणि बाकीचा जो राहतो तो आपला बरोबर बोटनेक साठी एकदम परफेक्ट मेजरमेंट येतं। तर इथे बघा बोटनेक साठी इथं आपण 4 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। आता समजा इथंच तुम्हाला जर ही शोल्डर पट्टी कमी हवी असेल, कस्टमरची समजा 2 इंच रेडी शोल्डर पट्टी असेल, त्याच्यात 1 इंच प्लस करून तुम्ही 3 इंचावर शोल्डर पट्टी तयार घेऊ शकता। नंतर मग आपल्याला बोटनेकची गळा रुंदी आहे ती इथं तुम्ही 5 इंच शिल्लक राहिली असती। याने काहीच फरक पडत नाही, एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसतो। फक्त शोल्डर पट्टी प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते, कुणाला कमी छोटी किंवा कुणाला मोठी हवी असते। यानुसार तुम्ही सर्व साईज मध्ये ऍडजस्टमेंट करून ही गळा रुंदी आणि शोल्डर पट्टी ऍडजस्ट करून घेऊ शकता। परफेक्ट फॉर्म्युला आहे हा। त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला डीप घ्यायचा आहे 3.5 इंच। ते इथे बघा तुम्ही 36 साईज पर्यंत इथं 3 इंच घेतलं तरी चालेल, म्हणजे इथून खाली 3 इंच घ्यायचं आणि 36 साईजच्या पुढं तुम्ही इथं 3.5 इंच घ्यायचं आहे। तर इथं 4 इंच घेतलेला आहे, सेम त्याच पद्धतीने ते खालच्या साईडला पण आपण 4 इंच घेणार आहोत। ओके, ते बघा अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथून आपल्याला अशा बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे। ते बघा बोटनेकचा शेप देऊन झाल्याच्या नंतर इथून खाली अर्धा इंच आपल्याला शोल्डर डाऊन करायचं आहे। हे बोटनेक आणि कॉलर मध्ये आपल्याला कंपल्सरी शोल्डर डाऊन करायचं असतं। ते बघा अशा प्रकारे शोल्डर डाऊन करून घ्यायचं, त्याच्यानंतर हे कट करून घ्यायचं। ते बघा हा आपला 40 साईजचा बोटनेकचा बॅक पार्ट इथं कटिंग करून झालेला आहे अशा प्रकारे। आणि हा पूर्ण मला असंच पॅक शिवायचा आहे। आता तुम्हाला खाली जर कुठला गळा काढायचा असेल तर तुम्ही इथं बोटनेकचा कुठलाही गळा काढू शकता। वर जशी 4 इंच गळा रुंदी घेतली, सेम त्याच पद्धतीने तुम्ही इथं पण 4 इंच गळा रुंदी तयार करून घ्यायची। असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं तुम्हाला जो काही शेप द्यायचा असेल तो इथं शेप देऊन परफेक्ट असा बोटनेक ब्लाऊजची तुम्ही कटिंग करू। आणि मुंडा खोली किती घ्यायची, तर आपण जेवढं पण शोल्डर घेतलेलं असतं ना तेवढंच आपल्याला इथं मुंड्याचं माप टाकायचं असतं बोटनेकमध्ये। तर इथे बघा 8 इंच आपण शोल्डर घेतला होता ना पूर्ण, सेम त्याच पद्धतीने आपल्याला जो मुंडा आहे ना तो बरोबर 8 इंच घ्यायचा। इथून बॉक्स तयार करून घ्यायचा इथे बघा अशा प्रकारे, आणि नंतर आपल्याला इथं आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर सर्व साईजमध्ये सेम याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे। समजा 32-34 साईज असेल तुमचा, जर शोल्डर 7 इंच तुम्ही घेतलेला असेल तर मुंडा पण तुम्हाला इथं 7च इंच घ्यायचा आहे। 7.5 शोल्डर घेतला असेल तर मुंडा पण 7.5च घेतला आहे। या पद्धतीने मुंड्याचा माप। आय होप तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा।